आज मी तुम्हाला अशा एका महिलेची गोष्ट सांगणार आहे, जी मृत्यूशी झुंजत होती. हॉस्पिटलमध्ये काही तासांमध्येच त्या महिलेला डॉक्टर मृत घोषित करणार होते आणि अचानक त्या ठिकाणी ती महिला त्या मृत्यूला हरवून बाहेर येते. त्या मृत्यूच्या दाढेतून वाचून स्वतःला बाहेर येते. हे कसं घडलं? अनिता मुरजाणी हिला 2 फेब्रुवारी 2006 मध्ये ती कोमामध्ये जाते. तिच्या अंगावरती कॅन्सरच्या असंख्य अशा लिंबा एवढाल्या गाठी उठतात आणि असंख्य वेदनेनं त्या ठिकाणी 2 फेब्रुवारी 2006 मध्ये ती कोमामध्ये जाते. तिला वाचविण्यासाठी असंख्य प्रयत्न त्या ठिकाणी चालू असतात, परंतु चमत्कार असा घडतो की ती कोमामध्ये गेल्यानंतर स्वतःच्या शरीराच्या बाहेर ती येते आणि स्वतःच्या शरीराकडे बघत राहते. डॉक्टर आपल्या पतीसोबत खोलीबाहेर काय बोलताहेत हे तिला ऐकायला येतं. आपले वडील आणि आपली मित्रमंडळी काय आपल्याबद्दल बोलत आहेत याचे आवाजसुद्धा तिला ऐकायला यायला लागलेत. तिला जाणवलं की आपल्याला जो कॅन्सर झाला तो भीतीपोटी झाला. जर आपण भीतीनं जगलो नसतो तर कदाचित हा कॅन्सर आपल्याला झाला नसता, हे तिला तिथं जाणवतं. आणि एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी तिथे परत तिला जाणवते की जर आपण परत शरीरात जायचं ठरवलं तर आपला कॅन्सर आपण पूर्णतः बरा करू शकतो. आणि होतंही तसंच. ती शरीरामध्ये प्रवेश करते, परत त्या ठिकाणी कोमातून बाहेर येते. 5 दिवसांमध्ये तिच्या अंगावरच्या गाठी जिरायला लागतात आणि काही आठवड्यांमध्ये ती पूर्णतः तंदुरुस्त त्या ठिकाणी होते. हा चमत्कार आहे की तिनं स्वतःला शरीर मानलं नाही. जर तुम्ही स्वतःला शरीर मानलं तर तुम्ही त्या शरीरासोबत ज्या वेदना आहेत, जी सुखदुःख आहेत, त्यालाच तुम्ही कवटाळत बसता आणि त्यामुळेच तुम्हाला असे विविध आजार व्हायला लागतात. कारण शरीराच्या बाहेर आणि शरीराच्या पल्ल्याड सुद्धा एक विश्व असतं चैतन्याचं. त्या विश्वाचा धागा जर आपण पकडला, ते कॉन्शियसनेस जर आपण पकडलं तर निश्चितच आपलं आयुष्य बदलून जायला लागतं आणि आपण एका नव्या आयामाला जाऊन पोचतो, नव्या आनंदाला प्राप्त होतो. नमस्कार.